मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पालेभाज्यांवर बसल्याचं चित्र आहे. पावसाच्या पाण्यानं तसंच वाहतुकीदरम्यान पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं असून किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर घाऊक बाजारात माल जास्त आणि त्याची विक्री होत नसल्यानं शिल्लक राहिलेल्या पालेभाज्या खराब झाल्यानं फेकाव्या लागल्या असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यातून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसंच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे 550 ते 600 भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. यामध्ये सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यातून पालेभाज्यांच्या 60 ते 70 गाड्या दाखल होतात. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे घाऊक तसंच किरकोळ बाजारातील पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्याचबरोबर पावसामुळे वाहतुकीदरम्यान भाजी खराब होत असल्याचं समोर आले. त्यात वाहतूक अडथळ्यांमुळे गाड्या वेळेत बाजारात पोहोचत नाहीत. परिणामी संपूर्ण वितरण साखळी कोलमडलेली असून त्याचा परिणाम थेट बाजारात दिसतोय. विक्रेत्यांना मालाची निवड करताना कुजलेल्या पालेभाज्या फेकाव्या लागतात. तसंच त्यातून उरलेला माल विक्रीस ठेवावा लागतोय. यामुळे विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही सहन करावं लागतंय. घाऊक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर स्थिर आहेत, परंतु ठाण्यातील किरकोळ बाजारपेठे पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. पावसामुळे गाड्या वेळेत पोहोचत नाहीत. तसंच वाहतुकीदरम्यान भाज्या कुजल्या जातात. पालेभाज्या खराब होत असल्यानं त्या फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे किरकोळ बाजारपेठात पालेभाज्यांची आवक घटत आहे. आवक घटल्यानं पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.